नांदगाव शहरातील भारतीय स्टेट बँकेतून 4 लाख रुपये काढून मूळगावी परतणाऱ्या नागरिकाची भर दिवसा चोरट्यांनी डिक्कीतील रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली। फिर्यादी वाल्मिक बन्सी राठोड राहणार पिंपरी हवेली तांडा यांनी सकाळी सुमारास भारतीय स्टेट बँकेतून 4 लाखांचा धनादेश जमा करून 500 व 200 रुपयांच्या नोटा स्वरूपात रक्कम घेतली। हे पैसे रुमालात गुंडाळून कापडी पिशवीत ठेवले होते। पिंपरी हवेली तांड्याकडे जात असताना त्यांनी न्यायडोंगरी परिसरात डॉक्टर योगेश राठोड यांना उधारीची रक्कम देण्यासाठी त्यांचा दवाखाना गाठला। प्लॅटिना MH41 BT 7712 दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून ते काही क्षणासाठी दवाखान्यात गेले। त्या दरम्यान अज्ञात चोरट्याने गाडीच्या डिक्कीतून 4 लाख रुपये असलेली पिशवी चोरली व पळून गेला। फिर्यादींना काही क्षणातच प्रकार लक्षात आल्यावर नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 277/2025 अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला। नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी उत्तराखंडातील आरोपी जेरबंद करून नांदगाव शहरातील व्यापारी, शिक्षक, सावकार यांचे 40 लाख रुपये परत मिळवून दिले। हे पण पैसे मिळतील अशी आशा जनता व्यक्त करत आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली SI प्रवीण मोरे करत आहेत। चोरीच्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंके। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।